गणित भाग 1 याच्यातलं प्रकरण दुसरं. प्रकरण पहिलं आपण बघितलेलं होतं संच, आणि याच्यावरचा अभ्यास तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता. त्याच पद्धतीनं त्याचा प्रॉब्लेम सेट पण सोडवायला सांगितलेला होता. याच्यात काही शंका नसतील असं गृहीत धरून आपण दुसरं प्रकरण चालू करतोय. वास्तव संख्या, रियल नंबर. पहिल्या प्रकरणामध्येच मी सांगितलेलं होतं की आपल्याला संच याच्यामध्ये आपण संख्यांचे संच बघितलेले होते, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय काय बघायचं आहे आम्हाला. वास्तव संख्यांचा संच, याच्यामध्ये परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्यानंतर परिमेय संख्यांची दशांश मांडणी हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर अपरिमेय संख्यांचे गुणधर्म, करणी की ज्याला आपण सरळ असं म्हणतो, वर्गकरणीची तुलना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तुलना करणं, त्याचं कंपॅरिझन ऑफ सरळ. त्यानंतर वर्गकरणीवरील क्रिया म्हणजे ऑपरेशन्स ऑन स्क्वेअर सरळ, आणि वर्गकरणीचं परिमेयकरण. आता याच्यामध्ये आपल्याला हा 10वीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग सगळा, कारण हे सगळं बेसिक नॉलेज आहे आणि हे आम्हाला माहीत असण्या ठिकाणी गरजेचं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये किंवा इयत्ता 8वीमध्ये आपण संख्यांचे संच बघितले. संख्यांना सुरुवात कुठनं करतो आपण? मोज संख्येच्या पासून सुरुवात करतो, बरोबर की नाही. मोज संख्यांना सुरुवात कुठनं होते? शून्यापासून होते का 1 पासून होते? 1 पासून. मोजण्यासाठी ज्या संख्यांचा व्यवहारात उपयोग करतो त्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. त्यांनाच आपण काय म्हणतो? मोज संख्या, बरोबर आहे का. म्हणजे तो जो सेट आहे तो n या अक्षराने आपण दाखवतो, बरोबर आहे. आणि मग या n या संचामध्ये आम्हाला कोणकोणत्या संख्या दिसतात? 1 2 3 4 5 डॉट 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 डॉट. इनफायनाइट सेट असतो, ठीक आहे. पुन्हा एकदा करतोय आपण रिव्हिजन. आता याच्यामध्ये शून्य ही संख्या नाही घेतलेली. 0 ते 9 हे जे 10 अंक आहेत याला आपण दशचिन्ह पद्धती असं म्हणतो, दशमान पद्धती. भारतीय गणितज्ञांनी ही दशमान पद्धती शोधून काढली आणि या केवळ 10 अंकांच्या मदतीनं आपल्याला पाहिजे तेवढी मोठी, पाहिजे तेवढी लहान संख्या मांडता येते, बरोबर. आता याच्यामध्ये शून्य संख्या नाही, मग तो जो संच तयार होतो त्याला आपण कसला संच म्हणतो? पूर्ण संख्यांचा संच. हा पण कसला असतो? अनंत असतो, इनफायनाइट असतो. हा संच कुठल्या अक्षराने दाखवतो आपण? W, होल नंबर्स, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पुन्हा ऋण संख्या नाही आल्या, निगेटिव्ह नंबर नाही आले याच्यामध्ये, बरोबर की नाही. मग निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशा पद्धतीचे नंबर मिळून आम्हाला एक संच तयार करता येतो की ज्या संचाला कसला संच म्हणतो आम्ही? पूर्णांक संख्यांचा संच, की जो कुठल्या अक्षराने दाखवतो आम्ही? आय, इंटिजर नंबर, की ज्याच्यामध्ये इकडे अनंतापर्यंत संख्या असू शकतात, बरोबर आहे का नाही. आणि मग संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे -3 -2 -1 0 1 2 डॉट डॉट डॉट. हा पण इनफायनाइट असतो, अनंत संच असतो. आता पुन्हा पुढे जाऊन काय आपण बघितलेलं होतं, तर याच्यामध्ये अपूर्णांक संख्या सगळ्या आल्या नाहीत, बरोबर आहे का. फ्रॅक्शनल नंबर नाही आले. आणि मग हे फ्रॅक्शनल नंबर जे आहेत ते दर्शवण्यासाठी आम्हाला एक वेगळा संच घ्यावा लागतो की ज्या संचाला काय म्हणतो आम्ही? परिमेय संख्यांचा संच. आणि तो कुठल्या अक्षराने दाखवला जातो? क्यू. क्वोशंट नंबर क्यू इज इक्वल टू P upon Q and Q is not equal to 0, बरोबर. आता याला आपण क्यू संच म्हणतो. त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन आधी काय बघितलं? अपरिमेय संख्या, ज्या की अपरिमेय नाही. आता या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचंय अपरिमेय संख्या, इरेशनल नंबर, बरोबर आहे का. आता ज्या परिमेय नाही त्यांना आपण अपरिमेय म्हणणार आहे. आणि मग परिमेय आणि अपरिमेय या सगळ्या संख्यांचा समावेश या संचामध्ये होतो, बरोबर की नाही. आणि पुन्हा याच्यामध्ये एक वेगळा संच आम्हाला मिळतो अपरिमेय संख्यांचा. आणि मग या सगळ्या परिमेय इथून वरच्या आणि अपरिमेय यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? वास्तव संख्यांचा संच. इट इज कॉल्ड रियल नंबर, बरोबर आहे का. आणि तो संच कुठल्या अक्षराने दाखवतो आम्ही? आर, की ज्याच्यामध्ये कोणत्या असतात? परिमेय आणि अपरिमेय. म्हणजे व्याख्या काय सांगता येते आम्हाला? परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आम्ही काय म्हणतो? वास्तव संख्यांचा संच. रियल नंबर अँड इरॅशनल नंबर, सॉरी, रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर बिकम अ रियल नंबर. म्हणजे परिमेय आणि अपरिमेय यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आम्ही वास्तव संख्यांचा संच असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण असं बघितलेलं होतं
की यन कसलं चिन्ह रे हे? उपसंच, सबसेट आपण म्हणतो. यन उपसंच डब्ल्यू, उपसंच आय, उपसंच क्यू अँड उपसंच आर. बरोबर नाही? N is a subset of W, is a subset of I, is a subset of Q and is a subset of R. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला इथपर्यंतचा भाग सगळा हा पाठ्यभागच्या प्रकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. आता या परिमेय संख्या रॅशनल नंबर जे आहेत, आता रॅशनल नंबर म्हणजे आपण हा बघितला याच्यातला क्रमसंबंध. आता याच्यामध्ये क्रमसंबंध, परिमेय संख्यांच्या मधील क्रमसंबंध. ऑर्डर रिलेशन इन रॅशनल नंबर. ऑर्डर रिलेशन इन रॅशनल नंबर. आता परिमेय संख्या कशा असतात आपल्याला माहिती आहे. जर समजा अशा पद्धतीच्या परिमेय संख्या घेतल्या, P अपॉन Q आणि R अपॉन S अशा पद्धतीच्या परिमेय संख्या आहेत. बरोबर की नाही? याला आपण परिमेय संख्या समजा फ्रॅक्शन मध्ये लिहिलेल्या, अपूर्णांकात लिहिलेल्या. बरोबर. आता याच्यातला क्रमसंबंध कसा असतो? याच्यातली कुठली संख्या लहान आणि कुठली संख्या मोठी कसं ठरवता येतं आपल्याला? 8वी मध्ये पण हे झालेलं आहे आपल्याला. बरोबर की नाही? काय करतो आम्ही याच्यातला क्रमसंबंध ठरवताना? क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा नाही, असं नाही. आता इथं कसं आहे, अंश मोठा तो एका अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये झाला, पण यांच्या बाबतीमध्ये उदाहरणार्थ 5/7 आणि 3/2 हे फ्रॅक्शन नंबर आहेत. बरोबर की नाही? दिस इज दी रॅशनल नंबर. आता याच्यातला लहान मोठेपणा ठरवायचा क्रमसंबंध काय करतो आम्ही? दशांश रूप देऊन करतो. 8वीचं झाले हे परवा. काय करतो आम्ही इथं बघा, आठवतंय का? तिरकस गुणाकार करत होतो आम्ही. बरोबर की नाही? कसा? ह्याचा अंश आणि याचा छेद, याचा छेद आणि याचा अंश असा करत होतो का नाही? म्हणजे कसं 5 गुणिले 2 बरोबर 5 दोन्ही 10. आणि काय करत होतो 7 गुणिले 3 7 त्रिक 21. कुठला गुणाकार मोठा आला, पहिला का दुसरा? दुसरा. दुसरा. पहिला गुणाकार लहान आला. बरोबर. म्हणजे इथं काय म्हणता येईल आम्हाला? 10 इज लेस दॅन 21. बरोबर. 10 21 पेक्षा लहान. मग या दोन्हीतला लहान मोठेपणा कसं दाखवता येईल? आता कुठला लहान आणि कुठला मोठा? 5/7 लहान. म्हणजे काय येणार आहे? देअरफॉर वी कॅन राईट 5/7 इज लेस दॅन 3/2. झालेत का एक्झाम्पल? ही होय झालेलीत का नाही? म्हणजे परिमेय संख्यामधला क्रमसंबंध या पद्धतीने आम्हाला दाखवता येतो. आता याच्यामधलं आता हे जे रूप आहे ते याचंच रूप आहे ना. बरोबर की नाही? हा जनरल फॉर्म आम्ही घेतला, सामान्य रूप आपण घेतलं. बरोबर. आता याच्यामधला आपल्याला क्रमसंबंध दाखवताना काय करणार आम्ही? मग कशा कशाचा गुणाकार करणार? P इंटू S आणि कशाचा गुणाकार करणार? Q इंटू R. जर असं असेल समजा P इंटू S इज अ ग्रेटर दॅन Q इंटू R, तर काय हो? कुठला रॅशनल नंबर मोठा, पहिला का दुसरा? हा गुणाकार मोठा आला समजा याच्यापेक्षा, तर काय म्हणता येतं आम्हाला? पहिली संख्या मोठी का नाही? हे कळते का नाही? ह्या दोन संख्या आपण घेतल्या. बरोबर. याचा गुणाकार, हा गुणाकार केला, हा गुणाकार केला. इथं काय झालं? पहिला गुणाकार लहान आला का मोठा आला? लहान आला. म्हणजे ही संख्या लहान आली का नाही? पण इथं जर समजा असं घेतलं असतं मी, आता सांगा बरोबर मोठं आहे. कुठलं असणार आहे? 2/7 मोठं. मोठं.
207 मोठा आहे. होय. कशावरून सांगितलं? तिरकस गुणाकार करून. तिरकस गुणाकार केला. होय. कसा कशाचा गुणाकार केला? 2चा आणि 7चा. 2 आणि 7 बेसत्ती 14. याचा आणि याचा गुणाकार केला नाही का? तर 3 गुणिले 2 किती आलं? 6. 6. आता कुठली परिमेय संख्या मोठी हो? 207. हा? 207च मोठी. नाही 203. बघा की कसं बघताय तुम्ही. मगाशी कसं होतं? हा गुणाकार तिरकस गुणाकार केला. संख्या रेषेवर पण दाखवता येईल का ना आपल्याला हे? का नाही दाखवता येणार? दिस नंबर्स आर ड्रॉन ऑन नंबर लाईन पण आपल्याला करता येईल आपल्याला. बरं का नाही? संख्या रेषेवर बघितली की आणखी लक्षात येईल तुमच्या. लक्षात येते का? आता नंबर लाईनच आपण काढू इथं म्हणजे लक्षात येईल तुमच्या. अजून 203 आपल्या नंबर लाईन वर दाखवायचं आहे. हे पॉझिटिव्ह नंबर आहेत का नाही? इकडे झिरो घेतो मी. इथं 1 2 3 4. आता याचा अर्थ काय हो? ही संख्या आम्हाला नंबर लाईन वर दाखवायची आहे. कशी दाखवणार? काय करायचं? एका एककाचे किती भाग करायचे? त्याच्या छेदा एवढे. होय. बरोबर की नाही? किती भाग करायचे मग आता? 3. एका एककाचे 1 2 आणि 3. बरोबर आहे का? पुन्हा 1 2 आणि 3. आता 203 आम्हाला दाखवायचं. मग कसं दाखवणार? तर इकडून 2 घरं मोजायची. 1 आणि 2 म्हणजे 203 कुठं आला हो? इथं आला. ठीक आहे. आता 207 आम्हाला दाखवायचं. दुसरी नंबर लाईन मी काढतो. बघा 207 आम्हाला दाखवायचं. आता हा कसा दाखवणार सांगा बघू बरं. किती भाग करायचे? 7. किती? एका युनिटचे. होय. एका एककाचे 7 भाग भाग करायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. पुढच्या युनिटचे पण असेच 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आता 207 दाखवायचं म्हणजे कुठे येणार 207? 1 आणि 2. बघा बरोबर आहे का? 207 म्हणजे याचाच अर्थ एकाच नंबर लाईन वर आम्ही दाखवलं तर काय होईल बघा बरं. 7 भाग याचे करणार का नाही? 1 2 3 झाले 4 5 6 आणि 7. बरोबर आहे का? 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर. आता 207 कुठे येणार आहे? इथे येणार आहे 207. बरोबर का? आता या दोन्हींचे कंपॅरिझन सांगा. कुठला मोठा? 203. 203 मोठा का 207 मोठा? 203. तुम्ही इथं काय म्हटलं होतं? 207. 207 म्हणजे कशावरून तुम्ही सांगितलं? छेद मोठा आहे म्हणून. अंश समान आहे आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असं म्हणता येतं का आम्हाला? नाही. म्हणजे दिलेला अपूर्णांक नंबर लाईन वर दाखवण्यापेक्षा आपण काय करतो? इथं तिरकस गुणाकार करतो. बरोबर. आणि तिरकस गुणाकार केल्यावर पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा आला तर काय म्हणता येतं आम्हाला इथं? 14 इज ग्रेटर दॅन 6. बरोबर. म्हणून काय म्हणता येतं आम्हाला? 2/3 इज ग्रेटर दॅन 2/7. बरोबर का? हा पहिला गुणाकार मोठा आला याच्यापेक्षा. म्हणजेच इथं असं आपण घेतलं P × S इज ग्रेटर दॅन Q × R. तर आम्हाला काय म्हणता येईल? मात्र सांगा बरोबर. तर काय म्हणता येईल? P/Q इज ग्रेटर दॅन R/S. बरोबर का? समजलं का आता तरी? का नाही समजलेलं? समजलं. आता पुढं क्रमसंबंध याचा बघायचा आपल्याला. हा पहिला भाग बघितला आपण. त्यानंतर जर समजा P × S इज अ लेस दॅन काय असेल? Q × R. तर काय असेल? P/Q इज काय? लेस दॅन. कळतंय ना? लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणतात का नाही सर? असं का नाहीत? पेक्षा लहान का पेक्षा मोठा काय म्हणतात नेमकं? पेक्षा मोठं. इंग्रजीत नाहीत काय बोलत? नाहीच.
लेस दॅन ग्रेटर दॅन वगैरे नाही, सवय लागली पाहिजे, लक्षात घ्या. या पद्धतीने सांगता येतं इज अ लेस दॅन आर अपॉन एस. आणि जर असं असेल समजा पी इंटू एस इज इक्वल टू क्यू इंटू आर, तर काय असेल? हे दोन्ही गुणाकार समान आहेत. काय असलं पाहिजे? या दोन्हीतला लहान मोठेपणा ठरवायचा. कसा ठरवता येईल? समान. समान आहेत. कशावरून? तिरकस गुणाकार केला तर काय येतोय? समान. समान येतोय का नाही? होय. 3 8 24 आणि 4 सक्क 24. आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक वेळ अजून बघूया. पण याला सिम्प्लिफाय करा, सोपं रूप द्यायला. काय होईल? अंशाला आणि छेदाला कोणत्या एका संख्येनं भाग जाईल? 2 न भाग जाईल का नाही? होय. 2 त्रिक 6 2 चोक 8. म्हणजे 2 समान आले का नाही? होय. म्हणजे जर हा आणि हा गुणाकार समान आला तर हे दोन्ही गुणोत्तर काय आली? समान. म्हणजे या परिमेय संख्या समान. तर आम्हाला काय म्हणता येतं? P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन यस. म्हणजे परिमेय संख्यांच्या मध्ये असणारा क्रमसंबंध, ऑर्डर रिलेशन इन रॅशनल नंबर, हे कसं आम्हाला सांगता येतं? तर या पद्धतीनं या परिमेय संख्या असतील आणि त्याच्यामध्ये क्रमसंबंध हा तिरकस गुणाकाराने आम्हाला ठरवता येतो. पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद आणि पहिल्याचा छेद गुणिले दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार करायचा. आणि तो गुणाकार जर पहिला गुणाकार मोठा आला तर पहिलं परिमेय संख्या मोठी, पहिला गुणाकार लहान आला दुसऱ्यापेक्षा तर पहिली परिमेय संख्या लहान. आणि दोन्ही गुणाकार जर इक्वल आले तर दोन्ही परिमेय संख्या समान असतात. लक्षात आलं? आता पुढे बघायचंय परिमेय संख्यांचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. आता हे काही जनरली गुणधर्म आहेत, सगळे फार अवघड आहेत अशातला भाग नाही. त्यांना फक्त नावं वेगवेगळी आपल्याला दिलेली आहेत आणि ती नावं आमच्या लक्षात ठेवली नाही ठेवली तरी पण चालतंय. फार महत्वाचा अशातला भाग नाही. जर समजा एबीसी या परिमेय संख्या असतील, दीज आर रॅशनल नंबर्स, तर याचा पहिला गुणधर्म की ज्याला आम्ही काय म्हणतो क्रमनिरपेक्षता, कम्युलेटिव्ह. म्हणजे काय? क्रमनिरपेक्षता म्हणजे काय? क्रम बदलला, परिमेय संख्यांचा क्रम बदलला. उदाहरणार्थ 2 अधिक 3 बरोबर केलं, सांग किती? 5. आणि 3 अधिक 2 केलं, किती? 5 झालं का नाही? काय केलं आपण? संख्यांचा क्रम बदलला. त्यामुळे उत्तरामध्ये काय फरक पडला का? नाही. म्हणजे याच्यावरनं काय सांगता येतं? जर A प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, नाही का? क्रम तोच, म्हणजे क्रम बदलला. आम्ही उत्तरामध्ये काय फरक पडतो का? याच्यामुळं नाही फरक पडत. आणि गुणाकारामध्ये पण आपण असं केलं, समजा 3 गुणिले 4 किती येतं? 12. आणि तेच उलट केलं आम्ही, 4 गुणिले 3, क्रम बदलला, 12च येतं. म्हणजे ए गुणिले बी बरोबर काय येणार आहे? बी गुणिले ए. थोडक्यामध्ये बेरीज किंवा गुणाकार करताना आपण क्रम बदलला तरी उत्तरामध्ये फरक पडत नाही. वजाबाकीचं पण असंच सांगता येईल नाही का मला? वजाबाकीमध्ये क्रम बदलला तर उत्तरामध्ये फरक पडतो का? तेच होतो? फरक पडतो का नाही? उदाहरणार्थ 3 वजा 2 बरोबर किती हो? ऋण 1. आणि 2 वजा 3 केलं तर मग ऋण 1. किती येतं? ऋण 1 येतं. 1 आणि ऋण 1 समान आहेत का नाही? होय. नाही. इतकं समान नाही. वेगवेगळ्या संख्या येते. बरोबर आहे. म्हणजे वजाबाकीमध्ये किंवा भागाकारामध्ये येईल का असं? 3/2 केलं आणि 2/3 समान आहेत का हो? नाही, वेगवेगळ्या संख्या आहेत त्या.
लक्षात आलं का नाही? म्हणजे बेरीज आणि गुणाकाराच्या बाबतीमध्ये जरी आम्ही क्रम बदलला तरी त्याच्यामुळे उत्तरामध्ये फरक पडत नाही. नाही. हा पहिला गुणधर्म झाला याच्यातला. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए और ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. ए. प्लस मायनस हे तरी कळते ना, होय. इंटू डिवायडेड बाय. हे झाले का वर्गात? असं झाले. झाले. ठीक आहे. आता पुढे साहचर्य गुणधर्म. आता हे काही नाव लक्षात नाही ठेवलं तरी सुद्धा चालू शकते. त्याला आपण असोसिएटिव्ह असं म्हणतो. साहचर्य म्हणजे काय हो? ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. कसं? इथं बेरीजच केली का नाही? पहिल्या दोन्हीला कंस घातला, अधिक तिसरी संख्या घेतली, किंवा असं घेतलं आपण पहिल्या दोन्हीला सॉरी ए प्लस हे असं केलं आपण ए प्लस बी प्लस सी असं घेतलं आपण. समजा काय फरक पडेल का याच्यामुळे? पडणार आहे का फरक? काय नाही. बघा इथं काय केलं, पहिल्या दोन्हीची बेरीज केली. म्हणजे कसं? उदाहरणार्थ 2 अधिक 3 अधिक 5 बरोबर. तेच असा केला मी 2 अधिक 3 अधिक 5. उत्तर काय वेगळे येते का? बघा 2 अधिक 3 5, 5 अधिक 5 10. आता 2 अधिक ह्या दोन्हीची बेरीज केली 3 आणि 5 8, 2 अधिक 8 10. उत्तर तेच झालं का नाही? म्हणजे याला आपण काय म्हणतो? साहचर्य. हाच आपल्याला गुणाकाराच्या रूपात कसं सांगता येतो पुढे जाऊन? इज इक्वल टू नाही म्हणता येणार याला. ए इंटू बी इंटू सी इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. बरोबर का? तसंच गुणाकाराच्या बाबतीमध्ये पण सांगता येईल आम्हाला. कळते ना? हे उदाहरण घ्यायला पाहिजे का याचं? काही गरज नाही. लक्षात आलं? याला आपण साहचर्य गुणधर्म म्हणतो. त्यानंतर अविकारक तिसरा, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही आयडेंटिटी असं म्हणतो. काय हो? ए प्लस 0 इज इक्वल टू किती उत्तर येणार आहे याचं? ए. म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये शून्य संख्या मिळवल्याने त्या संख्येची किंमत बदलत नाही. हेच आम्हाला 0 प्लस ए इज इक्वल टू उत्तर काय येणार आहे? ए. आणि याच्यामध्येच कोणत्याही संख्येला एकानं गुणलं किंवा एकाला कोणत्याही संख्येनं गुणलं याचं उत्तर काय येणार आहे? तीच संख्या. तीच संख्या येणार. लक्षात आलं? त्याला आपण काय म्हणतो? अविकारक. आणि पुढचा व्यस्त, की ज्याला इनव्हर्स आपण असं म्हणतो. व्यस्त इनव्हर्स. ए प्लस मायनस ए इज इक्वल टू मायनस ए प्लस ए इज इक्वल टू किती उत्तर येतं वच? 0. बरोबर का नाही? म्हणजेच काय? 2 अधिक वजा 2 एकमेकाच्या व्यस्त संख्या येते. बरोबर का नाही? व्यस्त संख्या. याचं उत्तर काय येतं? 0. आणि ए इंटू समजा इथं पी इंटू 1/p. आता एबीसी आपण घेतली संख्या येते. बी इंटू 1/b इज इक्वल टू 1/b इंटू बी इज इक्वल टू याचं उत्तर किती येतं? 0. 1. बरोबर का नाही? म्हणजे बी इंटू 1/b यांना आपण काय म्हणणार आहे? व्यस्त संख्या. इनव्हर्स. दीज आर टू इनव्हर्स नंबर. म्हणजेच कसं? 2 गुणिले 1/2. काल सांगितलं होतं मी. अपूर्णांकांचा गुणाकार करताना शक्य असेल तर सोपं रूप द्यावं. अंशांचा गुणाकार भागिले छेदाछेदाचा गुणाकार करा. मग सोपं रूप देता येते का? इथं येते द्यायला. कसं? 2 1 2 2 1 2. किती उत्तर आले याच? ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना आपण काय म्हणतो? एकमेकींच्या व्यस्त संख्या. दीज नंबर्स आर कॉल्ड इनव्हर्स नंबर्स. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला यांचे गुणधर्म आपल्याला सांगता येतात. परिमेय संख्यांचे गुणधर्म. आता परिमेय संख्यांची दशांश मांडणी. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर.
दशांश मांडली. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. हे काय असतं ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. उदाहरणार्थ 2/5 हा रॅशनल नंबर आहे, बरोबर आहे का? आता हा रॅशनल नंबर आम्हाला काय करायचं आहे? दशांश रूपामध्ये मांडायचं आहे, डेसिमल फॉर्म मध्ये मांडायचं आहे. म्हणजे काय करायचं? कशानं कितीला भागायचं? 5 न 2 ला. येईल का वागता हो आम्हाला? येईल. 5 न 2 ला भागायचं, बरोबर. एक अंकी संख्या आहे. पहिलं 5 न भाग जाईल का 2 ला? नाही, म्हणजे भाग लागला शून्याचा. बरोबर, भाग लागला शून्याचा. इथं शून्य घेतलं नाही का, राहिले 2. आता भाग बाकी आली एवढीच. म्हणजे उत्तर थांबायचं का दशांश चिन्हाच्या पुढे जायचं आहे मला दशांश रूपामध्ये. म्हणून मनाचं काय घेतलं इथं? शून्य. वर दशांश चिन्ह. आता वर काय येणार आहे? मी इथं दशांश चिन्ह. डेसिमल पॉईंट आपण त्याला म्हणतो. आता 5 चा पाडा 20 पर्यंत. 5-20. 5-20. इथं याचा रिमाइंडर म्हणजे बाकी किती आली? शून्य. म्हणजे याचं दशांश रूपात काय आलं? 0.4. आता पुन्हा आपण भाग लावत बसलो तर भाग इथं शून्याचाच लागणार आहे का नाही? म्हणजे ही जी दशांश मांडणी आली ती कशी आली? खंडित आली का अखंडित आली? खंडित. खंडित आली. थांबतोय आपण इथं. आता हे जर मी असं पुढं मांडलं तर ही मांडणी कशी झाली? अखंडित झाली. मग हे असं लिहिण्याऐवजी 0.4 लिहिण्याऐवजी मी 0.4000 अशा पद्धतीने लिहित बसलो. बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. हा का बरोबर आहे? चुकीचं आहे. माझ्याकडे समजा 10 रुपये आहेत, बरोबर आहे, किंवा 100 रुपये आहेत. मी असं लिहिणार नाही का? 100 रुपये, बरोबर. हेच मी असं लिहिलं समजा माझ्याकडं 100 रुपये आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. चुकीचं आहे. बरोबर आहे. तेवढंच पैसे येणार. तुम्ही पुढे किती पण शून्य दिले तर कारण मध्ये या दशांश चिन्हाच्या पुढं आम्ही किती जरी शून्य दिल्या त्याला काय अर्थ आहे का? नाही. समजा एकच दिलं मी शून्य, 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलं, अनेक दिले शून्य, काय अर्थ आहे का त्याला? म्हणजे या दशांश चिन्हाच्या पुढे किती जरी शून्य दिले तर त्याला अर्थ नाही. म्हणजे हे बरोबर आहे का नाही? आपल्या सोयीसाठी आपण असं लिहू शकतो. पण एखादा म्हटलं मी असं लिहिणार, काय बिघडते का हो? काय आपलं काय नाही काय बिघडत. म्हणजे या दशांश चिन्हाच्या पुढे शून्यांना काय अर्थ आहे का? नाही. मग मी 0. जे आहे 4 ते असं लिहिलं मी, काय बिघडणार आहे का? बिघडेल काय? 50 पैसे आपण कसं लिहितो? 0.50 रुपये असं लिहितो का नाही? पण बरोबर आहे ना का नाही? बरोबर. 1 रुपया कसा? 1 पूर्ण असा लिहिला. 1.00 त्याचा अर्थ 1 रुपया झाला. बरोबर आहे का? 50 पैसे कसं लिहिणार मी? बघा 0.50 रुपये. 0.50 रुपये रुपयात रूपांतर करायचं. एकक समान पाहिजेत त्याची. ह्याला पण 50 पैसेच म्हणणार ना? हो. 2.5 रुपये ज्या वेळेला आम्ही लिहितो त्याला कसं लिहितो? 2.50. 2.50 लिहितो. मग तेच मी 2.50 हे असं लिहिलं अजून 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 काय 250 रुपये झाले नाही काही झाले का नाही? 250 रुपये 2.5 रुपये ते मी असं लिहिलं 2.50 च्या पुढे 0.00 टाकलं. 250 रुपये झाले काय? पैसे वाढणार. पैसे वाढणार. कितीने वाढणार? इथं 100 रुपये होते नाही का? ते मी असं लिहिलं तेवढे पैसे वाढले नाही वाढले? पुढे 5 पण आहे. कुठं? तिथं. हो. पण जरी समजा 5 असलं तरी त्याच्या पुढे 0.00 आहे ना. 2 दशांशापर्यंत आपण किंमत त्याची घेऊ शकतो. त्याच्या पुढे किती पण लिहू दे की काय फरक पडणार आहे आपल्याला?
वाढणार इथं समजा मी 7 लिहिलं का हो, आता इथं संख्या लिहिली तर किंमत वाढणार तुम्ही म्हणताय तसं. पण मी इथं 0 वाढवलं, 0 जादा दिलं, काय फरक पडणार आहे का याच्यामध्ये? अहो नाही फरक पडत, काय लक्षात घ्या. किंमत वाढत नाही. किती वाढणार? 0 वाढणार. 0 वाढणार म्हणजे काय? काहीच नाही. काहीच वाढलं का? काय अर्थ आहे का शून्याला? नाही. तर एखाद्या संख्येमध्ये 0 मिळवलं, किंमत वाढते का त्याची? नाही वाढत. लक्षात येते का? म्हणजे हे अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे 0.50 तेच मी किंवा 2.50 हे 2.50च्या पुढे किती पण शून्य लिहिल्या, किंमत वाढली का? नाही वाढली. 0.50 रुपये हेच मी असं लिहिलं, 0.50 पुढे डॉट 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 लिहिलं, किंमत वाढली का त्याची? नाही वाढली. म्हणजे ही जी परिमेय संख्यांची दशांश मांडणी आली ती काय आली? खंडित आली ती आपण म्हणतो. पण ही अखंडित आहे का नाही? अखंडित आहे. आणि काय हो, आवर्ती आली. आवर्ती म्हणजे कळते का? आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारी जी घटना पुन्हा पुन्हा घडते तिला आपण काय म्हणतो? आवर्ती घटना. लक्षात आलं? उदाहरणार्थ एखादी आवर्ती घटना सांगता येईल तुम्हाला? काय सांगते? सूर्याचं दररोजचं उगवणं आणि मावळणं कसं आहे? आवर्ती आहे का नाही घटना? दररोज घडतं हे. आपण दररोज जेवतो आणि दररोज आपण खातो नाही का? आवर्ती आहे का अनावर्ती आहे? आवर्ती. उपवास असल्यावर जेवतो का आपण? नाही. काही लोक निरंकार उपवास करतात, नाहीत खात, त्यावेळेला खंडित झाली की ती मांडली. लक्षात आलं का? म्हणजे अखंडित आली का ती? नाही. म्हणजे प्रत्येक परिमेय संख्यांची दशांश मांडणी, एव्हरी रॅशनल नंबर वी कॅन राईट इन नॉन रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश मांडणीमध्ये आम्हाला लिहिता येते. लक्षात आलं? उद्याच्या तासाला पण या परिमेय संख्यांची दशांश मांडणी कशी असते ते उद्याच्या तासाला आणखी थोडस आपण जादा आपण या ठिकाणी बघू. लक्षात आलं? आता अभ्यासासाठी काय करायचं, फक्त तुम्ही अभ्यासासाठी 1-2 उदाहरणं लिहून घ्या. उदाहरणार्थ (2/11) ही संख्या दशांश रूपामध्ये मांडून आणायची. लक्षात आलं? त्यानंतर 3/7 ही संख्या पण दशांश रूपामध्ये मांडून घेऊया. समजलं? ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण पुढचा भाग बघू.